2000 कोटी रुपये या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेले आहेत। अत्यंत भव्य लॉजिस्टिक पार्कची निर्मिती या ठिकाणी होते। जवळपास 10,000 लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचं भव्यता याच्यामध्ये आहे। ब्लॅकस्टोन सारखी एक मोठी संस्था ही याच्याशी जुळते आहे आणि त्यांनी FDI याच्यामध्ये आणलेला आहे। खरं म्हणजे नागपूर हे मध्यवर्ती असल्यामुळे देशाच्या लॉजिस्टिक्समध्ये नागपूरचा एक मोठा वाटा त्या ठिकाणी असू शकतो। हे समजूनच आम्ही नवीन लॉजिस्टिक पॉलिसी तयार करताना नागपूरलाही एक मोठा दर्जा दिलेला आहे आणि आज या इन्व्हेस्टमेंटमुळे नागपूर एक प्रकारे लॉजिस्टिक्सचे खूप मोठं सेंटर बनतं आहे आणि आज अजून जवळपास 3000 कोटीची इन्व्हेस्टमेंट म्हणजे ऑलरेडी 5000 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्यांनी अनाऊन्स केली होती। आता अजून 3000 कोटीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी अनाऊन्स झालेली आहे। त्यामुळे नागपूर असेल किंवा महाराष्ट्रातला इतरही भाग असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक्स इकोसिस्टीम ही या माध्यमातून तयार होणार आहे, रोजगार तयार होणार आहे आणि ग्लोबल सप्लाय चेनमध्ये आपल्याला जी सहभागिता हवी आहे त्याच्याकडे आपण पुढे जाणार आहोत।